आपल्याला माहिती आहे की एखादा प्रश्न असेल किंवा एखाद्या शहराचा जर विकास असेल तर तो करण्यासाठी जेवढं प्रशासन जेवढे लोकप्रतिनिधी हे जागरूक असायला हवेत तेवढे देखील नागरिक आणि मतदार हे देखील जागरूक असायला हवेत। आपल्यासोबत एक ज्येष्ठ समाजसेवक आहे, मला एक थोडंसं त्यांच्याविषयी सांगावंसं वाटतं की आपल्याला माहिती आहे की दौंड शहर हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि दौंड शहर आणि पलीकडे असणारा अहिल्यानगर जिल्हा, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील गार हे गाव बरोबर, तर गार आणि दौंडला जोडण्यासाठीचा जो कनेक्टिव्हिटी होती ती त्या काळात अवेलेबल नव्हती। मात्र यांच्या माध्यमातून यांच्या वारंवार प्रयत्नातून पाठपुराव्यातून आता त्या पुलाचं काम एक प्रगतीपथावर आहे आणि ही जी दोन गावं आहेत दौंड आणि गार ही आता एकमेकांना जोडली जाणार आहेत। तुमचं नाव सांगा, खरंच तुम्ही जे कार्य करता ते तर मोठं आहेच, तुमचं नाव सांगा मला। जावेद अब्दुल सत्तार सय्यद, मी भारतीय जनता पार्टी 2014 अल्पसंख्याक शहराध्यक्ष होतो। त्या दिवसापासून मी राहुल दादा कुल आमदार त्यांना सांगून दौंडगार पुलासाठी वारंवार फोन करून त्यांना मी सातत्याने सांगायचो की बाबा दोन गाव जोडायचे आपल्याला, नगर ते दौंड दोन जिल्ह्याला जोडणारा पूल आपल्याला फार आवश्यकता आहे। दादा गार्डन बनवून आणि पिकअप शेड करून विकास होत नसतो, विकास म्हणजे फक्त आणि फक्त दौंडगार झाल्याशिवाय विकास होत नसतं। आणि दादाने ते प्रश्न मनावर घेतला आणि राहुल दादाच्या ह्यांच्या प्रयत्नामुळं आज 19 कोटी रुपये पास होऊन आज पुलाचं काम प्रगतीवर आहे। आणि लोक मला नाव ठेवायचे हे काम शक्यच नाही आहे, शक्यच नाही म्हणायचे, मला लोक काही बोलायचे, पण मी ठाम राहिलो आणि दादासुद्धा ठाम राहिले। दादाला कधी फोन करायचे मी, दादा म्हणते अरे मीच आहे, मैच करणे, मला म्हणलं कधी मेल्यावर करणार का। किती वर्ष तुम्ही संघर्ष करत होता, पाठपुरावा करत होता? 14 संघर्ष करत होतो मी। हो, 14 वर्ष आणि 19ला पास झाला ती, नितीन गडकरी साहेबांनी पास केलं। ओनली दादा राहुल दादा यांच्या माध्यमातून पूल पास झाला आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त राहुल दादा कुल यांच्या पॅनलना मतदान करून गावाच्या विकासासाठी लोकांनी साथ द्यावी हीच माझी विनंती। मला हे सांगा की हा जो पूल जो का आवश्यक होता, काय गरज होती याची? कारण लिंबगावहून दौंडला यायचं असेल, लिंबगावला कसं गारला दूध भाजीपाला हे दौंडला आवश्यकता असतं, नदीचा पूल नसल्यामुळं 15 किलोमीटर फिरून यायचे, 12 ते 15 किलोमीटर फिरून यावं लागतं। तर मी असं डोक्यात घेतलं पूल असलं की 2 मिनटात भाजीपाला दूध वगैरे आपल्याला अवेलेबल होईल आणि लोकांना बी त्रास होईल। आणि येणारे जाणारे वधूवर आजारी पडले त्यांना दवाखान्यात, शाळेचे मुली आहे ते 12 वाजता इथे थांबायचे, उन्हामध्ये थांबायचे, त्यांना जायला होडी भेटायची नाही। माझ्या डोक्यात आलं की लहान लहान मुलं आहे, शिक्षणाला मी ताण बसतो ना जाण्यासाठी, हे डोक्यात घेऊन राहुल दादाला मी प्रयत्न केले की बाबा तुम्ही जर केला तर दोन गाव जोडून आणि व्यवसायाला गती भेटेल। मला हे सांगा की आता जे अंतर जे कमी होणार आहे या पुलामुळे, किती अंतर कमी होणार? 12 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे। हां, आणि 5 मिनिटात माणूस दौंड शहरामध्ये येणार आहे। आधी किती वेळ लागायचा? आधी अर्धा तास लागायचा आहे, 12 किलोमीटर, आणि रस्ता खराब असल्यामुळं अर्धा तास लागायचा, फार रस्ता खराब होता। आता पुलाचं काम कुठपर्यंत आलंय? 75% झाले, हो, आता होण्यास शक्यता आहे। म्हणजे तुम्हाला वाटतं की आता तुम्ही 2019ला मंजुरी मिळाली तेव्हा काम चालू झालंय बरोबर, हो, आज 2025 म्हणजे जवळपास 6 वर्ष झाली ते, तर काम धीम्या गतीने चालू आहे का? जरा धीम्या गतीने चालू जरा, पण काम होण्यास शक्य आहे। आता परवा दिवशी आमदारांनी ते रोडचं ओपनिंग बी केलं आणि चालू होणे आता। निश्चितच असे समाजसेवक असणं गरजेचं आहे की ज्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण असायला हवी आणि त्या दृष्टीनं शासन दरबारात पाठपुरावा करण्याची देखील त्यांच्यात धमक असायला हवी।